चला जाणून घेऊया स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची गाथा. खरं तर त्यांचं नाव केवळ भारतातच नाही तर जगातल्या महान योद्ध्यांमध्ये घेतलं जातं. ही माहिती 1931च्या एका महत्त्वाच्या ग्रंथातून घेतली आहे, जिथे खऱ्या नोंदींच्या आधारे इतिहास मांडलाय. महाराजांची गोष्ट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात, ज्याने मराठ्यांचा इतिहासच बदलून टाकला. 1630 मध्ये जन्म आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी पुणे जहागिरीची जबाबदारी त्यांच्यावर आली. 16 वर्षांच्या असतानाच महाराज राज्यकारभारात पूर्णपणे तयार झाले होते. पण त्यांचं ध्येय फक्त जहागिरी सांभाळणं नव्हतं. त्यांना स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य हवं होतं. त्यांच्यावर महाभारताचा खूप प्रभाव होता. त्यातूनच त्यांना नैतिकता आणि राजकारणाचं ज्ञान मिळालं. आणि त्यांचा एकच ठाम विश्वास होता की विजय नेहमी सत्याच्याच बाजूने असतो. स्वराज्यासाठी फक्त स्वप्न बघून चालणार नव्हतं. गरज होती अतुलनीय शौर्याची आणि अचूक नियोजनाची. अफझल खान भेटीचा प्रसंग तर खूपच भयानक होता, जिथे महाराजांना संपवण्याचाच कट होता. आणि शाइस्ते खानाच्या छावणीवर केलेला तो मध्यरात्रीचा हल्ला, तो तर त्यांच्या आयुष्यातला सर्वात धाडसी पराक्रम मानला जातो. आणि मग येते आग्र्याहून सुटकेची ती अविश्वसनीय गोष्ट, जी इतिहासात अजरामर झाली. आजारी पडण्याचं नाटक, मिठाईचे पेटारे आणि त्यातून पसार. किती विलक्षण योजना होती. इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आता वेळ आली होती स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याची. आणि ते वर्ष होतं 1674, मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण. याच वर्षी महाराजांनी वैदिक परंपरेनुसार राज्याभिषेक सोहळा केला आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. हा फक्त एक सोहळा नव्हता, हा होता एका स्वतंत्र मराठा साम्राज्याचा, एका नव्या राष्ट्राचा उदय. महाराजांनी मागे ठेवलेला वारसा खरंच अमर आहे, जो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी फक्त एक राज्य नाही तर एक राष्ट्र घडवलं, विखुरलेल्या मराठांना एकत्र आणलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चारित्र्य. त्यांच्या शत्रूंनी सुद्धा त्यांच्या नैतिकतेचा आदर केला. यावरून एक गोष्ट नक्कीच कळते की एका व्यक्तीची दूरदृष्टी संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा देऊ शकते.